आज या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आणि ज्ञानदेव अध्यासन पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने जो हा संत विचाराचा अभ्यास वर्ग सुरू आहे, आजच्या या सत्राचे अध्यक्ष आचार्य रामकृष्णदास लहवीतकर महाराज, त्याचप्रमाणे आपल्या संस्थान कमिटीचे अध्यक्ष मोहिते सर, अन्य मान्यवर, आजच्या व्याख्यानाचा विषय आहे सद्यकालीन कीर्तनाचं स्वरूप, त्याची समीक्षा। कीर्तनाकडे वळत असताना सद्यकालाचा विषय जरी प्रामुख्याने असला तरी पण त्याचा मूळ स्रोत कुठून आहे, त्याचा आरंभ कुठून आहे, थोडंसं इतिहासामध्ये जाणं गरजेचं आहे। आणि ऐतिहासिक दृष्टीने जेव्हा आपण याचं विवेचन करतो तेव्हा सामान्यत्वे या कीर्तनाचे कालखंडाच्या दृष्टीने 3 भाग करावे लागतील। एक पहिला भाग प्राचीन, दुसरा मध्ययुगीन आणि तिसरा अर्वाचीन। प्राचीन जो भाग आहे तो औपनिषदिक किंवा पुराणकाल असं आपण त्याला म्हणू। दुसरा मध्ययुगीन जो आहे तो ज्ञानोबरायापासून निळोबरायापर्यंतच्या संतांचा जो काळ आहे तो मानावा लागेल। आणि तिसरा अर्वाचीन जो काळ आहे तो निळोबरायांच्या नंतर जी फडकऱ्याची वारकऱ्याची परंपरा कीर्तनाच्या रूपाने तिथून सुरू झाली तो तिसरा कालखंड असा मानावा लागेल। पूर्वकालामध्ये वैदिक कालामध्ये कीर्तनाचं जे स्वरूप होतं ते वेगळं होतं, मध्ययुगामध्ये त्याच्यामध्ये बदल झाला आणि अर्वाचीन कालामध्ये त्याच्यामध्ये बदल झाला। पूर्वकालामध्ये कीर्तनाचं जे स्वरूप आहे, जसं गीतेमध्ये वर्णन केले, सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते। त्यावेळी त्या कालामध्ये कीर्तनाचं जे स्वरूप आहे ते केवळ नामसंकीर्तन एवढ्यापुरतं होतं पूर्वकाळामध्ये। म्हणजे आज जसे कीर्तनकार, टाळकरी मंडळी, गायक, वादक अशातला प्रकार त्यावेळी नव्हता। कीर्तन हे नामसंकीर्तन अशा स्वरूपाचं होतं। कथा होती, कीर्तन नव्हतं। कीर्तन या शब्दाने ती प्रचलित नव्हतं, म्हणून कीर्तन त्या काळामध्ये नामसंकीर्तन अशा स्वरूपात होतं। मध्ययुगामध्ये ज्ञानोबरायांनी या कीर्तनाला एक वेगळं रूप दिलं। आमच्या वारकरी संप्रदायाचा चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये जेव्हा विशाल समुदाय ज्ञानोबरायादी संतांनी एकत्रित केला, मेळविली मांदी वैष्णवांची, की ज्याच्यामध्ये नामदेव महाराज, ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ महाराज, गोरोबा काका, सावता महाराज, अन्य सर्वच समाजातील संत एकत्रित आले। आणि त्यावेळी तिथं झालेल्या कीर्तनाचा उल्लेख नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग या शब्दामध्ये केलेला आहे। मग त्या कीर्तनामध्ये ज्ञानोबराय अभंग म्हटले, त्या कीर्तनामध्ये पांडुरंग परमात्मा नाचले। अर्थात आज जे कीर्तन प्रचलित आहे त्या कीर्तनाची सुरुवात तिथून झाली। त्या कीर्तनामध्ये त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या विचाराचं आदानप्रदान केलं गेलं। वारकरी संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाची जी एक विचाराची दिशा आहे ती त्या ठिकाणी मांडली गेली। आणि नंतर तुकोबरायांच्या, निळोबरायाच्या नंतरच्या काळामध्ये एक कीर्तन हे वेगळ्या पद्धतीने आज रूढ झालेलं आहे। म्हणून अर्वाचीन काळातील कीर्तनाचं वा सद्यकालीन कीर्तनाचं स्वरूप पाहत असताना थोडंसं ऐतिहासिक दृष्टीने आपण पाठीमागं जाणं गरजेचं आहे। म्हणजे कीर्तन ही परंपरा नवीन नाही आहे, आधुनिक नाही आहे, अगदीच अर्वाचीन नाही आहे। अगदीच कीर्तनाचं मूळ जर शोधायचं झालं तर आद्य कीर्तनकारी देवर्षी नारद। श्रीमद भागवतामध्ये व्यासांना जेव्हा त्यांनी आपल्या पूर्वजन्माची कथा सांगितली तेव्हा त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की सृष्टी उत्पत्तीच्या वेळी मी ब्रह्मदेवापासून निर्माण झालो। ही जी माझ्याकडे विणा आहे, देवदत्ताम ब्रह्मस्वरूपिणीम अशी त्या विणेला विशेषणं दिलेली आहेत, की ती मी गळ्यामध्ये घालून भगवंताचं कीर्तन करून इतरत्र फिरतो। कधी देवलोकात, कधी मृत्यूलोकात, कधी राक्षसामध्ये, कधी मनुष्यलोकामध्ये, काही मला फरक पडत नाही। म्हणजे याचा अर्थ आद्य कीर्तनकार देवर्षी नारद आहेत। कीर्तनाची सुरुवात तशी आहे, परंतु कीर्तनाच्या स्वरूपामध्ये कालाच्या ओघाने जसं जसं परिवर्तन होत गेलं, बदल होत गेले, ते या ठिकाणी लक्षणीय आहेत। आज अलीकडे कीर्तन ही एक भक्तीही आहे आणि कीर्तन हे एक लोकोद्धाराचं किंबहुना समाज घडविण्याचं प्रभावी माध्यम पण आहे। श्रीमद भागवतामध्ये ज्या 9विधा भक्तीचं वर्णन केलेलं आहे, श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, त्यामधली
दुसऱ्या क्रमांकाची भक्ती ही कीर्तन भक्ती आहे. म्हणून कीर्तन भक्ती ही अतिशय महत्त्वाची, श्रेष्ठ आहे. आणि ती जशी भक्ती आहे तसं मी सांगितलं की समाज घडविण्याचं ते एक महत्त्वाचं साधन पण आहे. बाकीची जी काही प्रसार माध्यम आहेत त्यांच्या तुलनेनं कीर्तन हे एक असं प्रभावी माध्यम आहे की जे समाजापर्यंत, तळागाळातील लोकांपर्यंत सहजतेने, सुलभतेने जाऊ शकतं. आपले जे विचार आहेत हे आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. एकमात्र साधन हे कीर्तन आहे. म्हणून या कीर्तनाला आपल्या महाराष्ट्रातील संतांनी एक मूर्त स्वरूप दिलं. आपण पाहतो पूर्वीच्या काळामध्ये, आजही महाराष्ट्रामध्ये या दोन कीर्तन परंपरा प्रचलित आहेत. एक नारदीय कीर्तन परंपरा आणि दुसरी वारकरी कीर्तन परंपरा. नारदीय कीर्तन परंपरेमध्ये एखाद्या आख्यानावर भक्तिपूर्ण वा वैराग्यपूर्ण त्या विषयाचं प्रतिपादन केलं जातं. परंतु जोग महाराजांनी या कीर्तन परंपरेला एक वेगळं शास्त्रशुद्ध वैचारिक असं एक स्वरूप दिलं, एक बैठक दिली. या महाराष्ट्रामध्ये मला असं सांगावं लागेल की हे दोन रत्न अशी झाली, एक गुरुनाम गुरु जोग महाराज आणि दुसरे गाडगे बाबा. जोग महाराजांनी कीर्तन कसं करावं हे सांगितलं आणि गाडगे बाबांनी कीर्तन कसं ऐकावं हे सांगितलं. अर्थात कीर्तनकारांना घडवलं जोग महाराजांनी आणि श्रोतृवर्ग तयार केला तो गाडगे बाबांनी समाजामध्ये जाऊन. म्हणून पूर्वीचं कीर्तन कसं होतं याहीपेक्षा जोग महाराजांनी कीर्तनाला जे एक वेगळं रूप दिलं ते थोडंसं चिंतनीय आहे. एखाद्या विषयाचं शास्त्रशुद्ध पद्धतीने विवेचन करणं, त्यामध्ये जी व्याख्यानाची जी 5 अंग आहेत, उपक्रमोपसंहारो, अभ्यासो, अपूर्वता फलम, नंतर आक्षेपस्य समाधानम, व्याख्यानम, पंचलक्षणम, अशी जी 5 लक्षणं आहेत ती 5 लक्षणं कीर्तनामध्ये पूर्णपणे साचेबद्ध पद्धतीने बसविण्याचा प्रयत्न केला. नाही तर बऱ्याच वेळा प्रकार असा होतो की कीर्तनाला अभंग घेतल्यानंतर त्या कीर्तनकाराची आणि अभंगाची शेवटपर्यंत भेटच होत नाही. असं कधी कधी खेड्यामध्ये वगैरे आपल्याला पाहायला मिळतं की आपण कीर्तनात जो अभंग घेतला आहे ते कळत नाही, कुठलाही त्याच्यावर बोलता येत नाही. मग आपल्याला जे काही माहिती आहे किंवा जे येतं तेच त्या अभंगावर सांगून टाकणं म्हणजे कीर्तन नव्हे. कीर्तन शब्दाचा अर्थ आपल्याला काय येतं त्यापेक्षा त्या अभंगकर्त्याचा मूळ आशय त्या अभंगामध्ये काय आहे तो लोकांना उलगडवून दाखवणं, स्पष्ट करून दाखवणं हे खरं कीर्तन आहे. म्हणून त्या कीर्तनातला मुख्य आशय सांगत असताना त्याच्यामध्ये अभ्यासपूर्ण गोष्टीचं विवेचन आलं पाहिजे, त्याच्यामध्ये अपूर्वता आली पाहिजे, त्याच्यामध्ये फलाची चर्चा आली पाहिजे, दृष्टांताधिकाचाही वापर होणं गरजेचं आहे, संगीताचाही थोडंसं आपण विनियोग त्याच्यामध्ये महत्त्वाचा आहे. या सर्व गोष्टींनी युक्त असं कीर्तन त्या ठिकाणी नाही का जोग महाराजांनी सुरू केलं. म्हणून या ठिकाणी कीर्तनाचं हे जे एक प्रभावी माध्यम आहे ते या दृष्टीने अतिशय लक्षणीय आहे. आता सध्या कालामध्ये आजचं कीर्तनाचं स्वरूप काय? आज जर आपण पाहिलं तर तशी प्रसार माध्यमं अनेक आहेत, परंतु वारकरी संप्रदायाच्या विचाराचं प्रसार प्रचार करणारं प्रभावी माध्यम जर काय असेल तर ते केवळ कीर्तन आहे. कथा हे आपलं माध्यम नाही आहे. मग ते रामायण असेल, भागवत असेल, ते उत्तर प्रदेशातील संन्यासी लोकांची नाही का ती परंपरा तिकडची आहे. आपल्या वारकरी लोकांचं जे आहे ते कीर्तन आहे. म्हणून या ठिकाणी कीर्तनाच्या माध्यमातून संतांचे जे विचार आहेत ते सर्वसामान्यापर्यंत पोचले जातात. कथेच्या माध्यमातून फक्त भूतकालीन इतिहास तुमच्यासमोर मांडला जाईल, असं होतं, असं झालं, अमक्या राजाने तसं केलं, तमक्यांनी तसं केलं. परंतु आज आपण काय करणं गरजेचं आहे? वर्तमान काळाचा आणि भविष्य काळाचा प्रामुख्याने विचार संतांच्या वाङ्मयामध्ये प्रकर्षाने जाणवत असल्यामुळं समाज घडविण्यासाठी, लोकोद्धारासाठी प्रभावी माध्यम जर काय असेल तर त्या ठिकाणी ते कीर्तन आहे. म्हणून कीर्तनातून, अभंगातून वर्तमान काळाचाही विचार सांगितला आहे की आता आपण काय करावं, आता आपण काय करणं गरजेचं आहे. आमच्या संतांच्या अभंगामध्ये ऐतिहासिक पौराणिक चरित्र क्वचित आलेले आहेत, बिलकुल नाकारले असं नाही आहे, परंतु प्रसंगोपात थोडेसे आलेले आहेत. परंतु मुख्य जो भर दिलेला आहे तो वर्तमान काळामध्ये आपण जीवन कसं जगावं. जो वर्तमान काळाचा विचार करतो त्याचं भविष्य सुधारलं जातं, जो भूतकाळामध्ये खेळत बसतो त्याचं भविष्य सुधारलं जात नाही. तौलनिक दृष्टीने भूतकाळाचा विचार जरूर व्हावा, अवश्य व्हावा, परंतु प्रामुख्याने होऊ नये हा भाग महत्त्वाचा आहे. म्हणून संतांनी या कीर्तनाच्या माध्यमातून वर्तमान काळ आणि भविष्यकाळ याचा प्रभावी विचार करण्याचं तंत्र आपल्या हातामध्ये दिलं आहे. आता कधी कधी प्रकार असा होतो, अलीकडच्या कीर्तन व्यवस्थेचा जर आपण विचार केला
तर तो दोष त्या कीर्तन व्यवस्थेचा म्हणता येणार नाही. कधी कधी कीर्तनकारांच्या व्यक्तिगत त्रुटीमुळे आपण ती गोष्ट कीर्तनावर लादतो आणि वर्तमान काळातील कीर्तनाचं स्वरूपच बिघडलं आहे, दर्जाच खालावला आहे, असं जी आपण विधानं करतो. वस्तुतः ते कीर्तन संस्थेचं मूल्यमापन होत नाही, ते कीर्तनकाराचं होतं. कधी कधी व्यक्तिगत गुण, व्यक्तिगत स्वभाव आणि व्यक्तिगत वैचारिक प्रभावामुळे कीर्तनातून तसे तसे विषय मांडले जातात. एखादा कीर्तनकार जर सात्विक असेल, सत्वगुण संपन्न असेल, तर त्या ठिकाणी सात्विकतेचं चिंतन त्यातून मांडलं जातं. जसं एकनाथ महाराजांनी कीर्तनाची जी परंपरा सांगितलेली आहे, भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, एकनाथ महाराज वर्णन करतात. कीर्तनकाराने भक्ती ज्ञानाशिवाय इतर गोष्टीचं विवेचन करूच नये. बऱ्याच वेळा प्रकार असा होतो की कीर्तनामध्ये जर गाईचं म्हशीचं सासू जावयाच्या जर गोष्टी सांगत बसले तुम्ही, ते तर लोकांच्या नेहमीचा परिचित विषय असतो, त्यातून आपण त्यांना नवीन काय देतो हा प्रश्न निर्माण होतो. म्हणून भक्ती ज्ञान आदी विरहित कुठल्याही गोष्टीचं विवेचन होऊ नये. एकनाथ महाराजांनी त्या अभंगामध्ये बरंचसं वर्णन केलेलं आहे. जेणेकरुनी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ही कीर्तन मर्यादा संतांच्या घरची आहे असं एकनाथ महाराज त्या ठिकाणी सांगतात. म्हणून एखादा सत्वगुण संपन्न जो वक्ता आहे तो त्या ठिकाणी ज्ञानाचं नाही का इतर गोष्टीचं विवेचन प्रामुख्याने करी. एखाद्या वक्त्याच्या ठिकाणी जर रजोगुण असेल तर त्या ठिकाणी रजोगुणाचं प्राबल्य जाणवेल कीर्तनामध्ये. एखादा तमोगुणी असेल तर त्या तमोगुणाचा पुरेपूर वापर तो कीर्तनामध्ये करतो. त्या टाळकऱ्याला तरी शिव्या देईल, वाजवणाऱ्याला तर देईल, बसणाऱ्याला तरी देईल, असं होतं की नाही, कारण त्या तमोगुणाचा तो प्रभाव असतो. म्हणून या व्यक्तिगत गुणांनी जेव्हा असे प्रकार घडतात तेव्हा तो त्या कीर्तन संस्थेचा दोष नसतो, कीर्तनकाराचा व्यक्तिगत स्वभाव असतो. म्हणून गुण, स्वभाव, त्याचप्रमाणे आणखी व्यक्तिगत विचाराचा जो प्रभाव असतो. एखादा कीर्तनकार कुठल्या विचारांनी प्रभावित झालेला आहे सांगता येत नाही. कोणावर भक्तीचे संस्कार असतात, कोणावर त्यागाचे असतात, कोणावर वैराग्याचे असतात, कोणावर ज्ञानाचे असतात, कोणावर आणखी काही समाज प्रबोधनाचे असतात, काही सांगता येत नाही अलीकडच्या काळामध्ये. म्हणून ज्या व्यक्तीवर जशा विचारांचा प्रभाव असतो तसे विचार प्रामुख्याने त्या कीर्तनातून अभिव्यक्त होत असतात. म्हणून त्या ठिकाणी ते विचार ऐकत असताना श्रोत्यांनी हे भान ठेवणं गरजेचं आहे की हे विचार अभंगातलेत का यांची व्यक्तिगत आहेत. कारण आता इथं विषय समीक्षा असा आहे, इथं कंसामध्ये विषय मांडताना समीक्षा असा दिलेला आहे. आता डॉक्टर मंडळी इथं आहेतच, समोर आहेत. समीक्षा हा शब्द तसा असा आहे की संस्कृतमध्ये ईक्ष धातूला सम हा उपसर्ग लागतो, ज्याच्यामध्ये सम्यक ईक्षण केलं जातं, म्हणजे योग्य प्रकाराने जिथं परीक्षण केलं जातं. ईक्षण म्हणजे पाहणं असं आहे. समीक्षण या शब्दाचा अर्थ एखाद्या वस्तूला वा घटनेला झुकतं माप न देता किंवा त्याच्याकडे तिरस्कृत भावनेनं न पाहता जी वस्तू जशी आहे तसं तिचं मांडणं, ॲज इट इज असं त्याला म्हणतात. ते त्याला खऱ्या अर्थाने समीक्षण असं म्हणतात. परंतु गडबड अशी की कीर्तनाचं समीक्षण जो कीर्तन परंपरेविषयी वा कीर्तन संस्थेविषयी अनभिज्ञ आहे त्यालाही जमणार नाही. माझ्यासारखा कीर्तनकार जर कीर्तनाचं समीक्षण करायला उभा राहिला तर कदाचित मी कीर्तनाकडे झुकतं मापही देऊ शकतो, असंही कदाचित होण्याची शक्यता आहे मी कीर्तनकार म्हणून. परंतु इथं मात्र समीक्षक या नात्याने तसं मी होऊ देणार नाही, कारण ज्ञानोबरायांचा दरबार आहे आणि ॲज अ स्टुडंट ऑफ फिलॉसॉफी मला ते सांभाळणं गरजेचं आहे की कीर्तन व्यवस्था, कीर्तन परंपरा हे काय आहे. म्हणून कधी कधी व्यक्तिगत विचाराचा प्रभाव त्या कीर्तनावर जाणवत असतो आणि म्हणून त्या ठिकाणी कीर्तनातून असे विचार आपल्याला ऐकायला मिळतात. परंतु कीर्तनकारांच्या व्यक्तिगत हा विचाराचा भाग जर थोडासा बाजूला जर ठेवला तर कीर्तन परंपरा जी आहे ती मूळ अतिशय प्रभावी माध्यम आहे असं मानलं काही हरकत नाही. आज कीर्तनाच्या माध्यमातून समाज जेवढा घडवला जातो मला वाटतं त्यापेक्षा प्रभावी दुसरं माध्यम नसावं. आज ग्रामीण भागामध्ये जेव्हा आपण जातो सर्वच लोक इकडे येऊ शकत नाही. आपण कीर्तनकार या कीर्तनाच्या माध्यमातून सर्व धर्म समभावाची शिक्षण देतो, जातीय निर्मूलनाचं शिक्षण त्या ठिकाणी देतो, अंधश्रद्धा निर्मूलनाचं शिक्षण देतो, व्यसनमुक्ती, दारूबंदी. मला वाटतं कायदे करूनही ज्या गोष्टी आटोक्यात येत नाहीत त्या कीर्तनकारांनी जर सांगितल्या तर बहुधा प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी समाजामध्ये होत असते.
म्हणून समाज घडविण्याचं लोकोद्धाराचं प्रभावी माध्यम जर काय असेल तर त्या ठिकाणी ते कीर्तन हे आहे. दुसरी गोष्ट, कीर्तनाच्या बाजूने आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत की कीर्तन हे आत्मोद्धाराचंही साधन आहे आणि समाजोद्धाराचंही साधन आहे. तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचं तर कलियुगा माझी करावे कीर्तन, तेनी नारायण दिले भेटी, असं महाराज वर्णन करतात. किंवा श्रीमद भागवतामध्ये सुद्धा कलौतु हरी कीर्तनात या शब्दाने कीर्तनाचं महत्त्व आणखी त्या ठिकाणी सांगितलं आहे. म्हणून स्वतः घडण्याचं अर्थात आत्मोद्धाराचं प्रभावी साधनही कीर्तन आहे. आणि दुसरी गोष्ट, समाज घडविण्याचं समाजोद्धाराचं तेही प्रभावी साधन त्या ठिकाणी कीर्तन आहे. तिसरी आणखी महत्त्वाची गोष्ट अशी आहे, आज जगामध्ये थोडंसं आपण जर पाहिलं तर जगामध्ये बहुतेक राष्ट्र त्यांच्या धर्माला प्राधान्य देणारे आहेत. एखादं ख्रिश्चन राष्ट्र असेल ख्रिश्चन धर्माला प्राधान्य देतं, बौद्ध राष्ट्र असेल बौद्ध धर्माला प्राधान्य देतं, मुस्लिम राष्ट्र असेल मुस्लिम धर्माला प्राधान्य देतं. त्या तुलनेनं जगामध्ये एकमात्र राष्ट्र हिंदू राष्ट्र हा भारत आहे. तेव्हा भारतामध्ये मात्र हिंदू धर्माला प्राधान्य न देता केवळ सर्वधर्म समभावाची संकल्पना रूढ केली जाते. अशा या काळामध्ये हिंदू धर्माचं तत्त्वज्ञान काय, हिंदू धर्माचे विचार काय आहेत, हे सर्वसामान्यापर्यंत पोचविण्याचं प्रभावी माध्यम जर काय असेल तर ते कीर्तनच आहे, दुसरं नाही. म्हणून या काळामध्ये कीर्तन हे वारकरी संप्रदायाचे विचार, हिंदू धर्माचे विचार, हिंदू धर्माचं तत्त्वज्ञान समाजापर्यंत पोचविण्याचं एक प्रभावी माध्यम अशा स्वरूपाचं आहे.